एकदम बेस्ट, एकदम हॅपी, एकदम लाईव्ह. फायनली आपण अटल टनल मधून चाललेलो आहे. हे बघा, हे बघा, हे तर आपला इंडियन फ्लॅग असा लावून इथं मध्ये खरंच खूप जास्त भारी वाटतंय. 2 महिने आणि 19 दिवस सायकलचा प्रवास करून फायनली मी पोहोचलेलो आहे अटल टनल पाशी, जे की सायकल ढकलून ढकलून हालत खराब आहे. टायर पंक्चर झाले आपल्या. हर महादेव. मी करत आहे 15,000 किलोमीटर सायकल आहे. तर सध्याला मी मनालीमध्ये पोहोचलो होतो काल रात्री. आज तारीख आहे 2 ऑगस्ट. तर सध्याला आमची असं पॅकिंग चालू आहे. ही तमिळनाडूची काल दोघं भाव भेटलेली. माझं टेंट, कारण की त्यांचं रात्री हे सगळं ओलं झालं होतं. अशा प्रकारे सगळं सामान गुंडळलं आहे मी. आधी सायकल खाल्ल्याची ह्या बोळीतनं बरकी बोळी आपण सायकल न्यायची खाली. सकाळ सकाळ टायर पंक्चर आहे बघा हे बाई. तर अशी पॅकिंग झाली सगळी एक नंबर. पॅन्ट घामानं भिजली वाळा टाकली, शर्ट भिजले घामानं वाळा टाकलाय. काल रात्री काय वाळणार त्यामुळे आता वाळा टाकलाय. मस्त सगळं फुल लगेच लोड केलंय. पाठीमागचं टायर पंक्चर आहे आपलं. जिथं पंक्चर दुकान मिळेल तिथं पंक्चर काढून घेऊया, नाहीतर आपण स्वतः काढूया. असा रोड आहे, असं जायचं आहे. ती पर्वत बघितला किती भारी दिसतं यार. ही बघा असं लोकेशन आहे. चला हे बघा, हे बघा, ही ढगफुटी झालेली. हे बघा, हे बघा पूर्ण प्लास्टर निघून गेलं आहे. माणसं तेव्हा तिकडून लोखंड तोडून येते काढून. कारण की काल ढगफुटी झाली होती ना, त्यामुळं खतरनाक सीन झालेले. आता सकाळच्या 7:30 वाजून गेले आहेत आणि आम्ही थांबलेलो आहे सध्या चहा पिण्यासाठी. चहा पितो, थोडं निघतो. थोडं हे घेतलं बिस्किट, हे टाकलं चहामध्ये आणि मस्त मध्ये. ही खुशी वेगळीच असते. कारण बघा मला तुपातलं जेवण दिलं इथं मंदिरापाशी दर्शन घेण्यासाठी. वा खूप जास्त तारा पोच बघा होणार तर या कसलं मोठं हे झालं. आणि पुढं पण बघा, पुढं तर इथून तिथून सगळी आपुटी इकडे गेली. हा रोड काहीच कामात नाही. चालतोय सायकल ढकलतोय, चालतोय सायकल ढकलतोय. आता अटल टनलकडे निघालोय. चला आपण. हे बघा खतरनाक मध्ये वाहून गेले सगळं. रस्ताच पूर्ण गेलाय वाहून. माझा असा अंदाज आहे, हा जो रोड आहे ना, हा रोड असाच जाऊन ती वर बिल्डिंग दिसतात त्या डोंगराच्याकडून असाच वर जातो, असा माझा अंदाज आहे. माझा अंदाज कधीच चुकत नाही मला. आणि हे कशावर, कारण की अशीच डोंगराची बारकी लाईन आहे आणि डोंगराची खतम लाईन तिथं होती आणि तिथून अशीच वर जाते. म्हणजे हा रोड नक्की हाच रोड आहे असा माझा अंदाज आहे. त्याकडून जाताना असा धरणा दिसला मला, असा धरणा. आता मी तर माझे कपडे धुणार आणि आंघोळ करणार. 4 दिवस आंघोळ नाही केली तर आंघोळ करतो. मित्रांनो खरंच एकदम थंडगार पाणी हा. अंग असा तुमचा भाऊ आंघोळ करून मस्त मध्ये रेडी झालाय. शर्ट वाळा टाकलाय, पॅन्ट वाळा टाकली. आता मस्त मध्ये नेऊया लेच्या दिशेने अटल टनलकडे. चला. पाणी प्यायला भरून घेतोय बघा, एकदम गारशिल पाणी आहे. हे बघितलं ना जरा, काल तर कुठे जाते तिकडून तर बघ वाहून गेलाय ना. तो रोड तर वाहून गेलाय पूर्ण. बघा कसा पाऊस झालाय. सगळं तिकडं मोठी मोठी रस्त्यावरून बसत या. तिकडं ब्रिज सगळा तुटून गेलाय बघा. आता सायकलचा टायर पंक्चर झाले आपल्या. ही बघा रस्त्यात काय झालंय. वर बघा दगड, ब्रिजच्या वरनं दगड ती. सध्याला बेकार कंडिशन आहे. कधी चेन पूर्ण चेन गेली कामात ना. I go straight for
चालेल खूप मोठा राडा झाला यार. वाटलं होतं कधी असं राडा होईल मला सगळं. सायकलच्या चेनचा प्रॉब्लेम झाला माझ्या काहीतरी. बघा ही बघा काय प्रॉब्लेम झाला काहीच माहीत नाही. चेन आतमध्ये पडते सारखीच. ह्या फिरकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. फिरकी भेंगत नाही. फिरकी भेंगत नाही काही भेंगत नाही. मी गिअर चेंज करून सायकल चालवतो. गिअर चेंज केलं तर मी सध्याला आता सध्याला मी सायकल चालवतो या 3ऱ्या गिअरमध्ये. आता बघू आता काय होतं ते. पहिल्या गिअरमध्ये सायकल चेन पडते ऑटोमॅटिक. फसते कुठेतरी जाऊन. पंक्चर झाली. किती वेळा हवा मारायची. 4 वेळा हवा मारली आतापर्यंत. यस आता हॉटेल खूप जास्त कमी होती. बिस्किट पुडा इमर्जन्सीसाठी 160 रुपयामध्ये एवढं काय क्वांटिटी तर आहे. छोले भटुरे ती बघा. खायला जी एक्स्ट्रा लावली आहे. खायला जी एक्स्ट्रा लावली खायला. ह्याच्या आईचा राडा. ह्याच्या लय मस्त फिरलंय माझं. अरे यार जेवाय देत ते मान्य आहे मला. पण द्यायचे ते एवढंसं की त्यात पोट पण भरत नाही. खाण्याचा रेट तर इतका हायपाय आहे की माणसानं खावं का नाहीच कळत नाही. सायकल प्रवासाला कमी तर थोडंफार करावं ना. अरे पैसे घ्यायचं बी काय नाही. पण त्या हिशोबानं तुम्ही जेवण तर द्या ना. हो लय गार लागतंय रे. भयंकर गार लागतंय. काय मरायला लागले या. अटल टनल अजून 5 किलोमीटर आहे. हो सायकल ढकलून ढकलून हालत खराब आहे. लदाखला जायला अजून सुरुवात पण नाही केली. तिथं जायचं. ह्याच्यानं थोडून वर जायचं. त्यानं थोडून वर जायचं. तिथनं परत अटल टनल येणार. अक्षरशः जे दादा चढाई बघू शकता काय आहे पाठीमागं. गाडीला दिसत नाही लागली इतका मोठा चढ आहे. पण आपण हार मारत नाही. मराठी माणूस कधी हार मारत नाही. लक्षात राहून द्या. आता कुठं थोडी सायकल चालवायला मिळायला लागली. काही काही ठिकाणी ग्रॅव्हिटी लई भारी येते. जरी चढ असला ना तरी पण सायकल आरामात चढतं. तसं इथं आहे ग्रॅव्हिटी प्रॉब्लेम आहे इथं. काही वेळेस उतारा नसलं सायकल ढकलायला लागते का. सायकल घेऊन कोणी गेलं नाही का गाडी जाते. माणसं बरीच जण जाते गाडीवर. होय होय तू टेन्शन घेऊ नको माझं काय सर. हा नाही नाही आहे ऐक की तू माझं काय सर टेन्शन घेऊ नको. मी जसा आलोय ना तसाच माघारी येणार इकडं. नाही नाही तर नाही मनात नाही. तिथं लय हाईट नाही. थोडं हाय लय नाही. बघितलं का आई साहेबांचा हुकूम आला तिकडं लय. आंघोळीच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं मी खतरनाक करायला निघालो. ती आईनं बघितलं. आईनं फोन केला काय नेमकं मोठं येणार आहे मला सांग. मी म्हणलं काय ना लय मोठं नाही. तर असा विषय तरी पण आपण करायचं. मराठी माणूस कधी हार मानत नाही. लेट्स गो. हर हर महादेव. हर हर महादेव. चला कुठे बघायचं का. हे बघा अटल टनल. वा पोचलो. इथं अटल टनल पोचलो. आणि साहेब लोक म्हणते सध्या टनलमधनं अलाउड नाही सायकल घेऊन जाऊन. म्हणजे कशात तरी लोड करून सायकल घेऊन जायला असं म्हणतात. साहब जी मतलब सभी साइकिलिस्ट को आप एक मैसेज दो कि सभी साइकिलिस्ट को ये जो साइकिलिस्ट है ये सभी को गाड़ी के अंदर ट्रैवल करके ही साइकिल उस पार सुरंग के ले जाना पड़ेगा है ना.
पैदल और बाईसाइकिल जो है ना ये अच्छा। अलाउड नहीं है टनल के अंदर। अच्छा। है यहाँ के ना, मतलब अभी 2 साइकिल गए थे, मतलब हमारे दोस्त थे, वो भी साइकिल, उनको भी हमने गाड़ी में भेज दिया है। अच्छा अच्छा। तो यहाँ से आपको गाड़ी में ही जाना पड़ेगा सिर्फ, या तो फिर आपको SDM ऑफिस से परमिशन लेनी पड़ेगी इसकी। अच्छा। तर काय असं सीन आहे, सायकल अशी चालवत घेऊन जाऊन देत नाही ती, काहीतरी लोड करून सायकल नाही लागती. तर बघूया काहीतरी करूया चला. 2 महिने आणि 19 दिवस सायकलचा प्रवास करून फायनली मी पोचलेलो आहे अटल टनलपाशी, जे की भारतामधली सगळ्यात अशी मोठी पहिली टनल आहे जी 9 किलोमीटर लांब आहे, जी डोंगराच्या आतून आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला लाईक करा, फॉलो करा आणि ओके हर हर माझ्या कमेंटमध्ये त्या हर हर. फायनली आपण अटल टनलमधून चाललेलो आहे. हे बघा तिथून आलो या, ते डोंगर या डोंगराच्या आतनं आलो बघा त्या खालनं केदारनाथमध्ये. ओके मित्रांनो, तर ओके फायनली आपण सध्याला का लेच्या दिशेने चाललेलो आहे. अटल टनल पार करून ह्या गाडीनं मला फक्त 2 किलोमीटर पुढे चाललो मी. 2 किलोमीटरपासून आता मी पुढे चालणार आहे. सध्याला व्ह्यू बघू शकता यार, वाव भाई साहब, काय व्ह्यू आहे रे भाई, स्वर्गात आलेलं वाटतंय भाई. खरंच खूप जास्त भारी वाटतं यार इकडे येऊन. हा आता मी केलामच्या दिशेने चाललेलो आहे. एक नंबर फील वाटतोय. चला बारीक उतराय ना. तर ओके भावानं फायनली आपल्याला टेंट लावण्यासाठी जागा मिळाली. तुमच्या भावानं खूप मस्त मध्ये बोलून मस्त मध्ये जागा आपल्याला मिळाली फायनली अशा रोडवरती. आणि असं वरती त्याच्यावरती मी लावून माझा टेंट. आणि हा लोकेशन बघून घ्या यार, सकाळचा व्ह्यू काय असणार आहे. चला आधी टेंट लावूया मस्त मध्ये. थंडी खूप जास्त आहे. मामा आपली व्हिडिओ बघतात बघा. वीडियो कैसे मस्त है ना वीडियो. ओके ये गाव कौन सा है ये गोंदला. ओके तर आपण आता गोंदलामध्ये थांबलोया. आपली ही सायकल आणि आपल्याला वर टेंट लावायचं. हे टेंट लावणं म्हणजे स्वतः चॅलेंज आहे काम, कारण की वारं खूप जास्त आहे. चला यात म्हणजे खरं ॲडव्हेंचर असतं. चला
पूर्ण प्रयत्न करतोय पण हवा इतकी खतरनाक की ती टेंट लावणं देणार. टेंट तर मी पूर्णपणे लावलाय पण हवा हे पूर्ण टेंट हलवती, मला तो हलवती सगळी. इतकी खतरनाक मध्ये वारा चालू आहे. काय करावं काहीच कळ नाही. माझं डोकं पण पडलंय आता. तर टेंट लावणं सेफ नाही बरं का माझ्या म्हणण्याने. माझं टेंट फटवू शकतो रंजन. बघू आता काय होतं. हवा सध्या की इतकी तेज आहे ना, मला माझा टेंट काढायला लागला. मी टेंट काढलाय पूर्णपणे, हवा इतकी जास्त आहे. आता टेंट लावायला जागा बघू, नाही तर झोपायला कुठे जागा बघू. झोपायला कुठे जागा मिळावी, नाहीतर रूम घेण्याशिवाय मला दुसरा काहीच पर्याय नाही. आणि इथं रस्त्याच्या कडेला असा मला जागा दिसला. मंदिर आहे महादेवाचं रस्त्याच्या कडेला असं. आणि इथं मी आता टेंट लावून नाही माझा. मला माहीत नाही तर कोण आहे काय आहे, बघू आल्यावरती. राहायची जागा बघूया. चला टेंट लावतो. ओके, तर आता मी नाही खाता आतमध्ये. तर हे काढून थोडी बॅग ठेवतो काढून. ब्लॉक मोठा होतोय काही. तर मित्रांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब. मित्रांनो मी आता टेंटमध्ये खरंच खूप जास्त थंडी आहे बाहेर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या बाबाला पुढं न्या. खूप जास्त मेहनत करतो यार, यूट्यूबला काही सपोर्ट भेटत नाही. ओके, आणि हर हर महादेव.